कमाल बॉन्डिंग झालंय की एका पॉइंटला मी आणि मम्मी आम्ही दोघी मिळून अभिबद्दल बिचिंग करतो. तेव्हा लहानच होती ना ती, म्हणजे आम्हीच म्हणायचो अरे बापरे, बालविवाह करून दिले असं लोकांना वाटायचं एवढ्या लहान वयात जर लग्न केलं तर. बीचिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की सासू सुना दोघीही बरोबर असतात, पण त्या समोर समोर उभं राहतात. जेव्हा कोणीतरी एक दुसरीच्या मागे उभी राहील ना, तेव्हा जाणवतं की तिचं बरोबर आणि आपलं बरोबर सेम होतं. डिलायल रोडची आठवण म्हणजे मी मुळात चाळीतून आलेली आहे, त्यामुळे ह्या असे गणपती डान्स वगैरे करणं म्हणजे वेड असं. म्हणजे मला अजूनही कधी कधी वाटतं की असे शो संपवून रस्त्याने जात असताना कुठे मिरवणूक दिसली की मला वाटतं उतरून नाचूया का जरा असं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर नवीन वर्ष सुरू होतं आहे आणि नवीन वर्षात मस्त मस्त चित्रपट आपल्या मराठी सिनेसृष्टीत आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यातल्याच एका चित्रपटाची टीम आज माझ्यासमोर बसली आहे. खरं तर त्या चित्रपटाचा विषय मी हॉट टॉपिक म्हणेन, सासूसून. अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई. हा चित्रपट 16 जानेवारीला आपण सगळे बघणार आहोत आणि टीम माझ्यासमोर बसले. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. नमस्कार. बरं, मी इंट्रोमध्ये जे म्हणाले की हॉट टॉपिक आहे हा सासूसून, म्हणजे मी ट्रेनमधनं पण प्रवास करते ना, तर अनेकदा इकडे इकडे बसलेल्या बाया एकमेकांशी त्याच गप्पा मारत असतात. आज सासूबाईंनी काय केलं किंवा एखादी सांगत असते सुनेनी काय केलं. तुमच्या तिघांसाठी सासूसून हा हॉट टॉपिक आहे का, होता का आधी, हा चित्रपट करायच्या आधी? प्रार्थना. मला तसं वाटतं आमच्यापेक्षा आजकाल तुझा हॉट टॉपिक. अरे यार, एकच महिना झाला माझ्या लग्नाला. सो मला 8 वर्ष झाली. Yes. सो आता इनफॅक्ट हॉट टॉपिक नाही राहिलेलं आहे. नाहीये. आता अशी वेळ आहे की मी माझं आणि सासूचं असं कमाल बॉन्डिंग झालंय की एका पॉइंटला मी आणि मम्मी आम्ही दोघी मिळून अभिबद्दल बिचिंग करतो. सो खरंच, आणि मला असं वाटतं, आणि ते त्याला वेळ लागतोच, कुठली गोष्ट पटकन होत नाही. आपण फ्रेंडशिप पण म्हणतो, खूप छान फ्रेंडशिप तेव्हा होते जेव्हा त्याला तो काळ गेलेला असतो. सो मला असं वाटतं की सासू सुनेबद्दल पण तसंच आहे की अगदीच पहिल्याच भेटीत आणि पहिल्या ह्याच्यात मग ते गोड आणि ते खोटं असतं. जर खरं रिलेशन हवं असेल ना तर त्याला वेळ द्यावा लागतो. आणि आता तो मी तेवढा वेळ, आय थिंक 8 वर्ष झाली आहेत आमच्या रिलेशनशिपला. सो आता ते असं स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं आहे. येस. आणि ना निर्मिती मावशी, जेव्हा जेव्हा ती कार्यक्रमांना भेटते ना, तिच्या साड्या बघून मी तिला नेहमी म्हणते किती सुंदर दिसतेस, आणि ती फार छान सांगते. माझ्या सुनेनी माझं स्टायलिंग केलं आहे आणि ती दरवेळी न चुकता सांगते आज कोणी स्टायलिंग केलं, सुनेनी केलं. सो एकदा दोनदा इव्हेंटला सुनेनी केलं ना स्टायलिंग, इथपर्यंत. सो तुझ्यासाठी होता हा कधी हॉट टॉपिक, सासू सून आणि त्यांच्यातली भांडणं, त्यांच्यातले गॉसिप्स? आता तू जे म्हणालीस की सून माझे सगळं स्टायलिंग करते, आता मला नात आली आहे. ओ, त्यामुळे सून नातीत बिझी आहे, हां, त्यामुळे माझं स्टायलिंग आता युगाने केलेलं आहे सगळं. आजचं. हां, माझ्यासाठी हा विषय हॉट टॉपिक म्हणजे सिरियलसाठी होता, याच्या आधीच्या सिनेमांसाठी पण होता हा टॉपिक माझ्यासाठी. पर्सनल आयुष्यात माझ्यासाठी हा कधीच हॉट टॉपिक नव्हता. आणि त्याचं कारण हे आहे की लग्नाआधी, म्हणजे आता त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आणि लग्नाआधी 12 वर्ष ते दोघे एकमेकांना ओळखत होते. आणि ते त्यांचं काय काय असतं ते डेटिंग, हां, त्यांचं 12 वर्ष आधी त्यांचं ते चालू होतं. हां, तर त्यामुळे तिला मी माहिती आहे, मला ती माहिती आहे. आणि दोघी अशा आहोत की जर काही वाटलं तर दोघी मम्मा हे नाही हे अमुक तमुक तमुक, आणि पूर्वा काय तू असे हे करतात का, या पद्धतीचं आहे. म्हणजे ती जेव्हा ती तेव्हा लहानच होती ना ती, म्हणजे आम्हीच म्हणायचो अरे बापरे, बालविवाह करून दिले असं लोकांना वाटायचं एवढ्या लहान वयात जर लग्न केलं तर. तेव्हा ती मला मम्मा, माझा मुलगा मला मम्मा म्हणतो, त्यामुळे ती मला मम्मा म्हणायला लागली. आणि त्याच्यावरही त्याचं ऑब्जेक्शन होतं, ती का म्हणणार, मम्मा म्हणते. हां. म्हणजे जे आमच्या सिनेमात पण याचा एक हे केलेलं आहे, उहापोह केलेला आहे की सासूला सासूबाई म्हणायचं का आई म्हणायचं का काय म्हणायचं. हल्ली बऱ्याच तरुण मुली म्हणतात ना आई वगैरे सासूबाईला. त्याबद्दलही आमच्या सिनेमात खूप छान लेखकांनी लिहिलेलं आहे आणि ते प्रत्येक सुनेला आणि सासूला आवडणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा कायम हॉट टॉपिकच आहे, सासू सून, चांगल्या अर्थाने अर्थात. की आणि जसं आत्ता ही म्हणाली तसं की ती आणि तिच्या सासूबाई दोघी मिळून अभिचं बिचिंग करतात. माझं म्हणणं आहे बिचिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. करेक्ट. हां, म्हणजे मैत्रिणी
बिचिंग करतात सासूबद्दल, सासवा सासवा बिचिंग सासू सून करतात करते. नवरा. त्यामुळे बिचिंग हे महत्वाचं. कोणी कोणाचं करावं हा वेगळा मुद्दा. क्या बात, मस्त. केदार सर, ॲक्च्युली असं असतं ना, म्हणजे तुम्ही आत्ता कालच एक पोस्ट लिहिली होती की छान आणि स्ट्रॉंग वुमन कॅरेक्टर्स पोर्ट्रे करणं ही तुमचा आवडता मुद्दा आहे तो. आणि बाई पण भारी देवामध्ये सगळ्या प्रेक्षकांनी बहिणींचं नातं, त्यांच्या आयुष्यातलं स्ट्रगल किंवा त्यांचं एकमेकींसाठी उभं राहणं बाई पण तुम्ही दाखवलं. आणि आत्ता सासूसून खरं तर ना फार छान नातं आहे ते सासूसुनेचं. जसं मी या दोघींच्या बोलण्यातून आत्ता मला कळलं की मी माझ्या बहिणींच्या सासवांना बघते. हे क्लिक होणं ना खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या चित्रपटामध्ये आत्ता सासूसून आणूया. आणि ते फार छान वाक्य आहे की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण एका स्त्रीच्या मागे स्त्री कधी उभी राहणार. सेज इट ऑल काय असेल चित्रपटात. कधी याची सुरुवात कधी झाली नेमकी? बाईपण झाल्यानंतर असंख्य सिनेमे डोक्यात होते. त्यातलं एक जाहीर पण झाला आमचा आई पण भारी देवा. तो काही कालांतराने येईलच, कधी ना कधीतरी ती गोष्ट होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये वैशाली आणि ओमकार हे जे बाईपणचेच रायटर्स आहेत, त्यांनी ही गोष्ट मला सांगितली आणि मला ना इमिजिएटली क्लिक झाली. काय झालं, बाईपण नंतर मी लेडी ओरिएंटेड सब्जेक्ट शोधूया म्हणून सुरू नाही केलं. अच्छा, बाईपण झालं, आता आपण आणखीन एक लेडी ओरिएंटेड, असं काही नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं, कथा चांगली असेल ना तर मग करण्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे तेच आहे ना की जत्रा झाल्यानंतर जत्रा 2 का नाही येत आहे असे आजही विचारतात. नाही कथा कशाला करू, कशाला फटका खाऊ. लोकांना इतकं जर आवडलं आहे ते तर तसंच राहू देत. तर बाईपण पण खूप चांगलं आवडलं आहे ना, तसंच राहू देत. मी अट्टाहास म्हणून हा सिनेमा का करू. पण ही कथा एवढी सशक्त आहे, हे 2 कॅरेक्टर्स एवढे सशक्त आहेत. आणि किंवा यातला जो पॉईंट आहे ना, जे तू मगाशी वाक्य बोललीस की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे का उभी राहू शकत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. तर आणि इनफॅक्ट सगळ्याच स्त्रिया हे फेस करतात की आपल्या मागे चांगलं बोलणारी अनेकदा स्त्री नसते. आणि हे आत्ता सुद्धा आहे या कॉम्पिटिशन वर्ल्डमध्ये. आणि काय माहिती आहे ना की त्या जनरेशनचा प्रश्न आहे हा. तुला आत्ता अगदीच बहिणा झालाय लग्नाला, पण कुठेतरी आपल्याला एक स्वतःला जाणवत राहतं की ते एक जनरेशन सासूचं एक वेगळं आहे आणि सुनेचं वेगळं आहे. पण दोघीही बरोबर असतात. आमच्या वाक्य एक सुंदर आहे, ते खूप खूप समर्पक वाक्य आहे की सासू सुनाना दोघीही बरोबर असतात, पण त्याला समोरासमोर उभं राहतात. जेव्हा कोणीतरी एक दुसरीच्या मागे उभी राहील ना, तेव्हा जाणवतं की तिचं बरोबर आणि आपलं बरोबर सेम होतं. सो दिस इज द फिल्म. म्हणजे नुसतंच हवेत तीर मारले आहेत आणि आम्हाला चांगला एक विषय मिळाला. खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. म्हणजे कधी कधी आम्ही हा विचार करतो, नाही तू खूप आता इतके वर्ष तू आम्हाला ओळखतेस, आम्हाला समजत नाही आहे की या सिनेमातली ही गोष्ट आत्ता रिव्हील करायची का ही गोष्ट. कारण तो जो सुखद धक्का आहे, बरं काही लपवायचं नाही आहे, काही लपवून माझ्या घरी तिजोरीमध्ये ठेवून त्याचे काही व्याज वाढणार नाही आहे. पण तो जो सुखद धक्का आहे ना, तू थिएटरमध्ये गेल्यानंतर आणि ज्या दिवशी सिनेमा तू बघशील, प्लीज आम्हाला मुभा दे, आम्ही तिघं तुझा इंटरव्ह्यू करू. नक्की. कारण त्यावेळेस आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुला काय आवडलंय आवडलं. बरोबर. आणि तुला काय रिलेट झालं. म्हणजे रिलेट काय आहे, आत्ता तुझं लग्न झालं म्हणून सासूसून रिलेट नाही होणार. तुझ्या बहिणीची कुठली तरी सासू असेल किंवा कोणीतरी अशी असेल व्यक्ती की जिची कोणतरी सून असेल. हे जवळपासचे नाते असतात ना, बिल्डिंगमधले पण असू शकतात, मित्रांचं असू शकतं. तेव्हा आपल्याला स्वतःला जाणवायला लागतं की अरे करेक्ट आहे यार, हा मुद्दा करेक्ट आहे या फिल्ममधला, हा आपण इम्प्लिमेंट नाही करत. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या 16 जानेवारीला कळतील. येस. आणि प्रार्थना, आत्तापर्यंत ज्या भूमिका तू साकारल्यात, गर्ल नेक्स्ट डोअर, राईट. आणि आत्ता टीझरमध्ये जरा दिसते ही इमोशन्स पण दिसत आहेत, ती नॉटी पण दिसते, तिचे नखरेही दिसत आहेत. व्हॉट एक्झॅक्टली. अनेकदा ना अशा प्रकारची जे स्क्रिप्ट आपल्याकडे येते खूप एक तर सॉर्ट असतो, जेव्हा आपला डिरेक्टर ब्रीफ करतो तेव्हा सॉर्ट असतं, किंवा अनेकदा अनेक प्रश्नही पडतात. सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मी हे कसं करणार किंवा मला हे जमेल का, राईट. तुला काय प्रश्न होते जेव्हा स्क्रिप्ट तुझ्याकडे आली? तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये तुला आठवत असेल तर तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुला तुझा ड्यू मिळाला की नाही का, तुला ते काम मिळालंय की नाही. Yes, मी नेहमी yes. म्हणायचे की हो, ऑफकोर्स एक अभिनेत्री म्हणून आपण सतत तशा कामासाठी वाट बघत असतो. आणि मी म्हणेन की ही ती फिल्म असं मला खरंच सांगावंसं वाटतंय माझ्या प्रेक्षकांना की खरंच एक, कारण काय ना, जसं वाट बघतो पण तसं सगळं दरवेळेला घडून येत नाही. आणि कोणीही मला असं वाटतं असा प्रयत्न करत नाही ना की मी वाईट फिल्म करणार आहे.
सगळ्यांना फिल्म चांगलीच करायची असते. सो आत्तापर्यंत मी निवडलेल्या फिल्म मी कधीच असा विचार करून केला नाही की आता चल एवढ्या चांगल्या 4 फिल्म्स केल्यात ना, आता एक फिल्म वाईट फिल्म करू. मला ती चांगलीच करायची, मला माझे 100% द्यायचे. पण तशी टीम पण असायला पाहिजे, तसे डिरेक्टर असायला पाहिजे, तसे ॲक्टर्स असायला पाहिजे तुमच्याबरोबर, तर ते छान घडून येतं. आणि ह्या फिल्ममध्ये ते झालं. म्हणजे जेव्हा वन लायनर सरांनी मला पाठवली होती स्क्रिप्ट आणि मी ती वाचल्यावर मला असं होतं मला मनस्वी मला हवं आहे, पण मला माहिती आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि इट इज नॉट अ जोक. म्हणजे नुसतं मी म्हणेन मला करायचं आहे म्हणून करणं एवढं इझी नाही आहे, खूप काय आहे ह्याच्यात करण्यासारखं. तर सरांना मी पटते आहे की नाही मनस्वी म्हणून. सो हे मला खूप होतं. आणि जेव्हा सर मला फायनली म्हणाले की नाही आपण करूया, आपण तूच करणार आहेस मनस्वी, तेव्हा मी विचारलं की आता मग मनस्वी जर मी करणार आहे तर स्मिता कोण करणार आहे, सासूबाई कोण करणार आहे. तेव्हा कळलं की निर्मितीताई. सो तिथूनच सुरुवात होती मला की आता मला खिंड लढायची हे आता हे आहे असं. आणि मग तेव्हा मला असं वाटतं ती सुरुवात झाली. आणि फर्स्ट डेपासनं आय एम फॉर्च्युनेट की मला असे डिरेक्टर मिळाले की ज्यांनी मला इतकं वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवला ॲक्टिंगचा, का काम करताना कुठल्या दृष्टीने आपण सिनेमाला बघू शकतो याचा इतका वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्यासमोर आला ह्या फिल्मच्या ह्याच्यात की मला असं वाटलं वाव. आणि मला मजा येते आहे करायला. सो मी सरांना एक मेसेज केला होता की मी माझे 1000% देणार तर मी खरंच देते, कारण मला हे आवडतं आहे करायला, मला मजा येते. आणि मी स्वतःला कधी असं केलंच नव्हतं कधी मी काम. सो त्यामुळे मी खरंच खूप शिकले. म्हणजे डिरेक्टर सरांकडनं म्हण का तू निर्मितीकडनं म्हण. ऑफकोर्स इतक्या सिनियर ॲक्टर म्हटल्यावर आपल्याला असं असतं की आता काय होणार, दडपण येतं एक. पण अशा वेळेला जर त्या अशा आपल्याला मदत, आणि कारण दोन्ही असे कॅरेक्टर्स आहेत तर त्यामुळे मला असं वाटायचं की मी कुठेही मला कळतंय की मला नाही जमत आहे. आणि खूप वेळा व्हायचं की मला नाही जमायचं, पण ती इतक्या छान पद्धतीने ती मला सांगायची की प्रार्थना हे असं नाही असं कर. तर हे दोन असे मस्त होते की म्हणून मी मला मध्ये बसायला, तू मला म्हणालीस ना मध्ये बस, तर म्हटलं मी मध्ये, पण मला माहिती आहे दोघांनी मला इतका सपोर्ट केला ना की आता मला मध्ये बसून असा एक वेगळा कॉन्फिडन्स आला. क्या बात, किती मस्त. निर्मिती तर याआधी ना सासूची भूमिका अनेकदा झाली आहे आणि तुमची जी पर्सनॅलिटी आहे आणि तुम्ही ज्या भूमिका पडद्यावर साकारल्यात अनेकदा त्याच्यामध्ये खूप विरोधाभास आहे. आता अजून एकदा सासू, तर असं होतं की अरे मी इतक्या सासू केल्यात, आता काय वेगळं करायचं किंवा आता काय वेगळं द्यायचं. नोईंग हिम ते वेगळी आणि सुंदर स्क्रिप्ट आणणार वेन इट कम्स टू आपले कुठलेही कलाकार किंवा बाई पण वारे देवासारखा चित्रपट केल्यानंतर, त्याआधीचे इतके चित्रपट केल्यानंतर या चित्रपटासाठी तुमचा सरेंडर पॉईंट काय होता की तो एक मुद्दा आणि तुमचं असं होतं की नाही मी करणार स्मिता? एक कुठलाही मुद्दा नव्हता, अखंड स्क्रिप्टला मी सरेंडर झाले. कारण आत्ता तू जसं म्हणालीस तसं की वेगवेगळ्या प्रकारच्या सासूबाई मी साकार केलेल्या आहेत. माझा नेहमीच प्रयत्न असतो की एक रोल दुसऱ्यासारखं होऊ नये याची मी काळजी घेते. मग ते भाषेच्या बाबतीत असेल, एखाद्या कॅरेक्टरची भाषा वेगळी असेल, एखादं कॅरेक्टर माझं ज्याला म्हणता येईल सबड्यूड असेल, एखादं अग्रेसिव्ह असेल, काही म्हणजे मी वेगवेगळ्या पद्धतीने त्या साकार केलेल्या आहेत. पण या मुळात या स्क्रिप्टमध्ये स्क्रिप्टच इतकं तगडं आहे की ही सासूबाई कुठल्याही चांगल्या ॲक्ट्रेसला म्हणजे मी याला नेहमी चिडवते, आता इंडस्ट्रीतल्या सगळ्या बायका तुला छळणार, तुला आम्ही आठवलो नाही का या रोलसाठी. मी ॲक्च्युली त्यांना विचारणार आहे हा प्रश्न. मी खूप छळते त्याला. मग आता काय उत्तर देशील, मग आता काय सांगशील सगळ्यांना. मला असं वाटतं की मुळात ते स्क्रिप्ट खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यातला प्रत्येक सीन तुम्हाला विचारपूर्वक बघायला लागणार आहे. म्हणजे एक सांगू मी, मला असं वाटतं आहे पर्सनली, मला वाटतं आहे की तुम्ही एकदा ती फिल्म बघितलीत ना की तुम्हाला दुसऱ्यांदा बघावीशी वाटणार की ती काय वाक्य होती त्या सीनमध्ये, हा ना तो सीन मस्त होता ना, जाऊया परत एकदा बघायला, असं नक्की होणार आहे. अगदी खात्रीने सांगते मी. कारण वैशाली किंवा ओमीने एक प्रत्येक वाक्य ना वाक्य पूर्ण विचारांती लिहिलेलं आहे त्या स्क्रिप्टमध्ये. असं काहीच नाही आहे की हे एडिट होऊ शकेल, असं काहीच नाही आहे. तर त्यामुळे असं होतं ना की कुठला एक मुद्दा, म्हणजे जसं कधी कधी असतं असं की बाबा माझं कॅरेक्टर चांगलं आहे ना, माझा रोल चांगला आहे ना, मग मी करेन. म्हणजे मी असं नाही करत जनरली. मी
पूर्ण नाटकाचाही विचार करते, फिल्मचाही विचार करते. पण होतं असं आपल्याला कधी कधी आपण मोहात पडतो की माझं कॅरेक्टर छान आहे, बाकी जरा थोडंसं असेल. इथे मुळात सिनेमा खूप उत्तम आहे आणि मग त्यात माझं कॅरेक्टर छान आहे. याच्यात फक्त एक ॲड करून तुला सांगतो, स्क्रिप्ट एवढं चांगलं आहे. समजा कन्स्ट्रक्शनच्या वाक्याची असेल ना, आणि जर वाक्य घेतलं गेलं कोणाकडूनही, तर निर्मिताही थांबवायची आणि नाही 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 नाही, कन्स्ट्रक्शन चुकलं आहे, ती वाक्य जे आहे ते म्हणूया आपण. हे बरेच वेळा झालं. बरोबर ना? एकदम एकदम म्हणजे मला तर माझं मराठी आणि त्यात पहिल्या दिवशी जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तर तेव्हा असं त्या होतं मराठीवर काहीतरी- तोड काढली आम्ही. हो हां. ते फिल्म बघा प्लीज, म्हणजे Okay. कळेल. पण असं पण तर बरं का असे सगळे आपण जे फ्रेझेस वापरतो, तो मला निर्मितीताईंनी पहिल्याच ह्याच्यात मी उगाच तिथे नव्हतं पण तरी मी पण घेतलं वाक्यात. तर निर्मितीताई मला म्हणाली, हे बघ हे नको घेऊस, म्हणजे का, कारण आहे ना ते खूप विचार करून लिहिलं आणि इथे पण नाही नाही लिहायचा ना म्हणून तो नाही लिहिलाय, तर तू तो घेऊन ते वाक्य बदलू नकोस, त्याचा अर्थ बदलतो. आणि माझं झालं हो यार, एवढा तर मी विचारच नाही करत कधी. आणि हा असे सगळे छोट्या छोट्या गोष्टी मला खूप म्हणजे सो हे एकदम करेक्ट आणि हे खरंच खूप फरक पडतो या सगळ्यांनी. ते आता जेव्हा केलं परफॉर्म तेव्हा कळलं. नवीन इन्स्टिट्यूट. खरंच खरंच खरंच. येस. आणि आता जे निर्मितीताई म्हणाली की या रोल नंतर अनेक अभिनेत्री सर तुम्हाला विचारणार आहेत. खरं तर ना कास्टिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे चित्रपटाचा. आपण म्हणूया, मी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं उदाहरण मला इथे द्यायला आवडेल की कमालीचं कास्टिंग, म्हणजे ते सगळेजण इतके छान दिसत होते. आणि तो आपण म्हणूया की हा तुमच्या विचारांमधला किंवा विजनमधला हा एक्का असेल. या दोघी तिथे करेक्ट बसतायत. एक तर या फर्स्ट चॉईस आहेत का, किंवा अजून ट्राय करूया, किंवा लिहितानाच या डोळ्यासमोर होत्या, काय सिच्युएशन होती? नाही, लिहिताना वैशालीच्या आणि उमीच्या हां, डोळ्यासमोर कोणीच कोणीच नव्हतं. कारण ती कथा लिहिली ना. या पण मी कथा वाचल्यानंतर पहिली व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर कोण आली असेल ना, तर निर्मिती सावंत आहेत. मी तिच्यावर कामच नाही केलं नाही ना केलंय, इतके नाही. वर्षात. त्यामुळे ड्यू होता, पण स्क्रिप्ट तगडे आहे आणि हा रोल फक्त तीच करू शकते. म्हणजे मी कुठेतरी वेगळा तीर हळू काय असतं, कधी कधी ना कॉन्सेप्ट जेव्हा येते ना तेव्हा असंख्य चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात. पण जेव्हा ते लिखित स्वरूपात येतं ना, तेव्हा त्याला आपल्याला कळायला लागतं की हे कुठपर्यंत कोण पेलवू शकेल. आणि शी वॉज म्हणजे बॅकगॉन, म्हणजे एकदम परफेक्ट तिथे बसली. मनस्वीच्या बाबतीत असं झालं सुरुवातीला, कारण मनस्वीचा तो प्रवास जो आहे तो इट्स लाईक अ रोलर कोस्टर राईड, की ती एका वेळेस अशी पण आहे, एका वेळेस तशी पण आहे, एका वेळेस अशी पण हा जो ग्राफ आहे ना, आणि ती खूप तिच्यासमोर डोळ्यात डोळे घालून बोलू पण शकणारी आहे आणि ती डोळे चोरून वागणारी पण आहे. हे सगळं त्यासाठी वेळ गेला. ही मला म्हणते की ही मला भेटली होती मी जेव्हा कलर्समध्ये होतो तेव्हा खूप महिन्यांपूर्वी, आणि तेव्हा मला सांगितलं होतं मला तुमच्यावर काम करायचं, आणि खूप बिंदास्तपणे पहिलीच अशी भेट. आणि मला सगळ्यात काय माहिती ना, तो भिडस्त स्वभाव आवडला. मलाही कोणाकडे काम मागायचं असेल ना, तर माझा प्रॉब्लेम असा होतो की कसं वाटेल ना, कसं. तर ही शी वॉज व्हेरी क्लिअर. सर कारण आहे ना, सॉरी मी इंटरप्ट करते, पण आहे ना इतके वर्ष मी ते केलं नाही आणि मला ना त्याचा खूप त्रास झाला. तर मग मला असं वाटलं की जर आता मला चांगलं काम करायचं आहे ना, तर मला नाही लाज वाटत आहे मला सांगायला की मला काम करायचं आहे, मला प्लीज काम द्या. आणि म्हणून मी आले होते. पण मग परमेश्वराची ती कृपा असेल की त्यावेळेस तू येऊन गेलीस. त्याच्यानंतर काही लगेच दुसऱ्या महिन्यात सुरू झालं नाही. माझ्या डोक्यामध्ये होतं आणि हळूहळू ते कॅरेक्टर ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागलं तेव्हा मला वाटायला लागलं की शी कॅन डू इट. आणि समर्पित करण्याची भावना तिच्या डोक्यामध्ये क्लिअर होती की मला काम करायचं आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टँड इन फ्रंट ऑफ निर्मिती सावंत. मला असं वाटतं की प्रार्थनाने तिचं कॅरेक्टर तिनं खूप क्लीन स्लेट घेऊन आली. या इथेच आमचं जेव्हा वर्कशॉप होतं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी तिला समजत. वर्कशॉपही झाले या चित्रपटासाठी.
तर खूप छोट्या गोष्टी तिला सांगण्याचा प्रयत्न, आम्ही सगळे नाटकातले आहोत ना, हां. मी नाटकातला, निर्मिताई नाटकातली, लाजन भिसे नाटकातला, नकुलनेही काही नाटकं केलेली आहेत. त्यामुळे नकुलचं तरीसुद्धा या जनरेशनचा असल्यामुळे त्याला पण समजण्यामध्ये थोडा वेळ जातो. पण राजन ही हार्डकोर आम्ही सगळे असे आहोत की आम्ही कुठल्या वाक्यांवर जोर द्यायचा, काय करायचं. पण हिची ना काम करण्याची आणि शिकण्याची इच्छा होती. मग शूटिंग सुरू झालं त्या अख्ख्या प्रवासामध्ये पण तिला कळायचं, आता कसं आहे माहिती आहे ना, शी इज व्हेरी प्रोफेशनल आणि खूप हे आहे की ना ती ना अरे असं कर असं कधीच नाही. ती शांत राहील निर्मितीताई. हिला जे जमत नाही असं वाटतंय आणि मी जेव्हा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा हळूच येऊन किंवा केदार तिला असं सांग ना, बघ ना, असं. हे खूप पोलाइटली निर्मितीताईंनी केलं आणि हे खूप कठीण आहे. जेव्हा समोरासमोर जेव्हा असे रोल्स असतात ना, तेव्हा माणसाचं असं होतं मी माझं काम करते, तू तुझं काम करायचं. पण म्हणजे तिची अभिनय शैली कशी आहे माहिती आहे ना, ओके यार मी ॲक्शन करते, रिॲक्शनच नाही आली तर आणि ही ते खूप तिच्या महत्वाचं आहे ना, fit आहे reaction, डोक्यामध्ये. yes. त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की माझं काम चांगलंच झालं पाहिजे, माझ्या समोरच्याचं पण काम चांगलं झालं पाहिजे. ही भावनाच खूप महत्त्वाची आहे. आणि जेव्हा हे चौघांचं एक कुटुंब आहे आणि ह्या दोघी जेव्हा त्याच्या मेन आहेत, दोन दरवाजे मेन आहेत, तर ते एकदम बळकट आणि धडकट पाहिजे ना, कोणी घुसू नये म्हणून. ते दोन्ही दरवाजे चांगलेच आहेत एकदम. सांगितलं का आपल्याला? निर्मितीताई, पण जसं आता सर म्हणाले की हे पहिलंच एकत्र काम आहे. आता तुम्ही दोघंही गेली कित्येक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, कधीच योग नाही आला एकत्र काम करायचा जो या चित्रपटानं जुळवून आणला? तू विचार कर ना, माझ्या मुलाने त्याच्याकडे पहिलं नाटक केलं, पहिला सिनेमा त्याने केला आपला श्रीमंत दामोदर पंत, तो त्याने त्याच्याकडे केला. पण माझं आणि त्याचा काही योगच येत नव्हता. आणि मला हे आवडलं खरं तर, तो आत्ताही जे सांगतोय ते की त्याला असं काहीतरी तगडं छान असेल तरच माझ्याकडे यायचं होतं. म्हणजे कुठल्या तरी मी 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 नवीन सिनेमा करतो आणि कुठल्या तरी भूमिकेत मी तुला बसवतो असं नाही करायचं होतं. तर त्याला जेव्हा वाटलं की एक तगडं स्क्रिप्ट आहे आणि एक सॉलिड रोल आहे, तेव्हाच तो माझ्याकडे आला. आणि मला या गोष्टी खूप आवडतात, खूप आवडतात. म्हणजे मी जसं बाबांच्या बायोपिक केला त्यांनी शाहीर, तर तेव्हा त्याने मला विचारलं की ऐक ना, मी काय म्हणतोय, मी ना बाबांवर फिल्म करतोय. म्हटलं हां, त्याच्यातनं तुला एक केला. त्याला विचार मी असं बोलले की नाही, कारण माझे खूप हजार प्रश्न ते त्याला या सिनेमाला विचारले. खूप अटी-बिटी काय 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 बरंच असतं. पण तेव्हा त्याला त्याचं अर्धवाक्य तोडून मी त्याला म्हटलं केला मी बाबांसाठी आहे ना, बाबांवर करतोयस ना तू, केला तुझा चित्रपट. मला काय तू ऐकतेस का, म्हटलं स्क्रिप्ट पाठव तू मला, पण मी ते केला एवढं नक्की. पण जेव्हा मला फुल फ्लेज माझं काही रोल करायचा असेल तेव्हा मात्र मला पूर्ण विचार करून कसं काय आहे काय आहे. मग त्याचं म्हणणं बरोबर आहे की मी काहीतरी घेऊन गेलो आणि ती जर म्हणाली चल चल हे नाही मला आवडलं, तर मग त्यालाही प्रॉब्लेम आणि मलाही प्रॉब्लेम. मग त्यांनी तसं कधीच केलं नाही. त्यांनी त्यालाही प्रॉब्लेममध्ये टाकलं नाही आणि मलाही नाही टाकलं, कारण त्यांनी एक उत्तम स्क्रिप्ट माझ्याकडे तो घेऊन आला. आणि मला असं वाटतं की ते सॉलिड होणार आहे यार. ऑफकोर्स तुम्ही दोघी आहात आणि आता टीजरच इतका मजा आणतोय ना, खूप फ्रेश वाटतोय. म्हणजे रेग्युलर सासूसून भांडतातच आहेत, कुरघोडी चालली आहे असं नाही वाटत, फ्रेश वाटतं. त्या पावसात नाचतायत, त्या कारमध्ये हसतायत एकत्र. अरे काय काय आम्हाला करायला लावलं यांनी, पावसात नाचवलंय. हो, मी तर 3दा त्या ह्याच्यात आणि पाणी पडतंय, थंडी वाजते आणि नाचतंय. हां, आणि गणपती डान्स करायचा आहे आणि समोर त्या सोसायटीतले सगळे लोक उभे होते, रिअल सोसायटी होती, रिअल सोसायटीमध्ये, आणि ते टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवलं की मग आम्ही थिएटरचे कलाकार ना सुटलो. मग ऊत येतो, आपला पाय दुखतोय, आपण शांत राहावं जरा, एवढं नाचू नये असं काही नाही. आणि हा पण अजून एकदा आपण ते या अँगलनी घेऊया. तू सगळ्यात जास्त छान बोललीस ते वाक्य सांगितलं नाहीस तू. सगळं संपल्यानंतर मला म्हणाली डिलायल रोडची आठवण आली. डिलायल रोडची आठवण म्हणजे मी मुळात चाळीतून आलेली आहे, त्यामुळे ह्या असे गणपती डान्स वगैरे करणं म्हणजे वेड असं. म्हणजे मला अजूनही कधी कधी वाटतं की असे
शो संपवून रस्त्याने जात असताना कुठे मिरवणूक दिसली की मला वाटतं उतरून नाचूया का जरा असं वाटतं मला अजूनही. आणि तिथे त्यांनी पूर्ण मुभा आणि काय नाचलोय आम्ही दोघी, अक्षरशः काय नाचलोय. थंडी वाजत होती, थंडी वाजल्यानंतर म्हणजे तो शॉट झाल्यानंतर आम्ही येऊन बसायचो कुडकुड कुडकुड कुडकुड. मग हे व्हायचं म्हणजे ऊन होतं प्रचंड, हां ऊन होतं प्रचंड, आम्ही सुकायचो आणि मग परत नाचायला लावायचं आणि परत पाऊस पाडायचा. त्यांनी काय काय करायला धावायला लावलंय मला, काय धावायला लावलंय मला त्यांनी. आणि सर किती टेक घेतले? ती एका टेक? ओके ओके. आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की ती फक्त आता माझ्या प्रेमाखातर 100% करेल आणि त्या रोलच्या त्या गरज आहे म्हणून करेल. मला तिला परत रिटेक द्या, कारण काय माहिती ना खूप मोठा शॉट होता तो धावण्याचा. तर ते मला परत नाही घेता येणार. सो वन टेक ओके. आम्ही बरेच दिले असे वन टेक ओके, कारण ती गरज होती त्या सीनची. खूप खूप हां ती गरज होती. ते असं असतं ना काही पडतंय, अमकं होतंय तमकं होतंय, अशा वेळेस गरज असते ना आपल्याला. अरे यार पण असं नाही झालं हे एकच आहे म्हणून एवढंच करा, असं कधी झालं नाही. आहेत काळजी करू नका, पण ते वन टेकमध्ये. आणि त्यामुळे ते करायला आपल्याला मजा येते ना. मग अशा पद्धतीने जर काम करायचं असेल तर. आणि आता प्रार्थनाचंही मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की तिच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मला तीच भीती होती की बरेच वेळा ते जे इकडे तिकडे धावणं पडलं आहे या सगळ्या गोष्टी, पण स्वामींच्या कृपेने मला आयुष्यात बायकांना सांभाळण्यामध्येच माझं आयुष्य जाणार की काय असं वाटायला लागलं. म्हणजे मी आधी 6 बायकांना सांभाळायचो, आता या 2 बायकांना सांभाळतोय. आपलं प्रमोशनला पण 2 बायका माझ्याबरोबर फिरतायत. मस्त आहे ना पण हे सर, छान आहे. म्हणजे मला माझं चित्र मला दिसतंय आता याच्यानंतर. बहुतेक मला बायकांच्या बद्दलच अवॉर्ड्स मिळायला लागतील की हे काय आहे बाईचं अवॉर्ड ह्याला द्या, हे काय आहे या बाईचं अवॉर्ड त्याला द्या असं. ती सुरुवात झाली जेव्हापासून अगं बाई अरेचा अरे केला, चमक. बायकांच्या मनातलं कळायला लागलं तेव्हापासूनची सुरुवात आहे ही. प्रार्थना, पण मला सांग या संपूर्ण प्रोसेसमध्ये आत्ता प्रमोशन सुरू झालं आहे, चित्रपट शूट केला, सरांनी पायाचा ऑपरेशनचा उल्लेख केला आत्ता, आणि तू पोस्टही लिहिली होतीस की आपण अनेकदा दुर्लक्ष करतो स्वतःच्या तब्येतीकडे आणि मग एकत्र येतं सगळं, राईट? काय काय डिफिकल्टीज फेस केल्यास आणि कोणी कोणी सावरलं तुला या दरम्यान? सुरुवातीपासून आय थिंक मला जेव्हा सरांना मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्टसाठी भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी पहिले मला भेटायला बोलवताना तेच बघितलं होतं की ही चालू शकते की नाही. सो काठी घेऊन गेले होते. त्यामुळे त्यांचं असं होतं की आपण एकदा दोनदा हे नरेशन म्हणजे तू रीडिंग कर आणि बघ आणि मग बघू, कारण तुला माहिती नाही जमू शकेल की नाही. आणि मी नाही सर मी 15 दिवसात सर चालायला लागणार, मी पळायला लागणार, मी करणार. पण आय थिंक त्यांना पण तो कॉन्फिडन्स वाटला आणि त्यांनी तो मला तो सपोर्ट केला, म्हणून मी ते खरंच करू शकले. आणि खरंच काही सीन्समध्ये होतं असं की मला म्हणजे पडायचं होतं, पण मग ते विचारायचे कुठला पायाला प्रॉब्लेम आहे, म्हणजे हां मग त्या पायाने कर, मग तसं कर. सो असं खूप सांभाळून घेतलं मला. आणि सगळ्यात मोठं सांभाळून घेतलं या प्रोसेसमध्येच माझे बाबा वारले आणि 2 दिवसाची सुट्टी होती आणि बाबा बडोद्याला गेले. आणि हे न्यूज आली जेव्हा मला ॲक्सिडेंट झाला, मी सरांना पहिला फोन केला आणि सांगितलं सर असं आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, कळलं आहे, मला जावं लागेल बडोद्याला. तर तेव्हा ते म्हणाले नाही तू जा, टेन्शन घेऊ नकोस, इथे मला फक्त कळव की काय आहे. निर्मिती ताईचा लगेच मेसेज आला, तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणलं हो. आणि तिथे गेल्यावर 2 दिवसानंतर कळलं की ही वॉज नो मोर. तर सरांचा पण तोच मेसेज होता की आणि मला भीती ह्याची वाटत होती की या फिल्म आहे एका मला माहिती नाव माय हजबंड इज ऑल्सो अ प्रोड्युसर, मला माहिती आहे की किती अवघड असतं हे. आपण पैसे देऊन ठेवलेले असतात आणि किती सगळ्या गोष्टी इन्वॉल्ड असतात. अशा वेळेला आता माझ्यासाठी कसं थांबणार आणि कसं होणार, माझ्याशिवाय निर्मितीताईच्या पण डेट्स असतील, बाकी सगळ्यांच्या पण असतील, त्यानंतर नाही मिळाला तर हे कसं होणार. सो मी इतकी हे होते. पण सरांनी फक्त फोन केला आणि मी जेव्हा असं सांगितलं सर असं झालं, ते फक्त एवढं म्हणाले की तू टेन्शन नको घेऊस, ज्या दिवशी तुला असं वाटेल की नाव यू आर ओके आणि नाव यू कॅन स्टार्ट युअर शूट, त्या दिवशी आपण शूट लावूया. आणि मला ते इतकं बरं वाटलं, कारण असं नाही करत गं, म्हणजे मी बघितलं आहे अदरवाईज तर खूप बजेट लागलं असतं ना. हां, आणि तेव्हा अशा पद्धतीचा सपोर्ट, सो आय थिंक ह्याच्याहून मोठा सपोर्ट नसूच शकतो. आणि मी तेव्हा सणाचा एकदा फोन आला होता, तर मी तिला तेच सांगितलं की सणा जसं तू
तू ही फिल्म तुझ्या बाबांसाठी करते ना, तसं मी पण ही फिल्म माझ्या बाबांसाठी करते आणि त्यामुळे मी येणार परत आणि 13 दिवसानंतर आपण सुरू करू. आणि आय थिंक लगेच मी केलं. जो त्याच्यानंतरचा जो हा होता पार्ट तो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, पण मला खरंच सांभाळून घेतलं कारण मी खूप रडायचे, अजूनही रडकी झाली आता मी थोडीशी. तर लगेच डोळे भरले सर, तुम्ही जे मगाशी म्हणत होतात भरले डोळे. हां कबूल करते की प्रत्येक वेळी आता मी रडणार नाही, आता मी रडणार नाही. मी नाही रडले, पण मी बघ नाही पाणी बाहेर नाही आलं. नाही नाही, करेक्ट आहे, हेच पाहिजे आपल्याला बस. आणि ॲक्च्युली जे मगाशी मी कॅमेरा सुरू व्हायच्या आधी विचारत होते की तिचं हसणं हे जगप्रसिद्ध आहे. म्हणजे ती ज्या प्रकारे हसते आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात आणि मी आत्ता पण बघितलं की लगेच डोळे पाणवतात. तर या सेटवर ते हसणं सर होतं का नव्हतं? तिचं हसणं थांबलं? हां बोल बोल. हसणं अजिबात नव्हतं. आम्ही थकलो तिला, अगं हस ना तशी असं सांगून. तशी हस. कारण मी निर्मिताईला सांगितलं, म्हटलं रे एक अख्खा एपिसोड चला हवा आहे उद्याचा हिच्या हसण्यावर केलाय आणि ही समोर बसली आहे, पिक्चर बनवू त्याच्यावर. हा म्हणजे असं हसतेच आहे. तर मग नंतर मी तिला सांगितलं की एकतर आपण उत्तम विनोदी काम करणारे नसावं, नाही, आम्हीच नसावं बहुधा, किंवा तिला भाऊ कदम बरोबरच हे हसणं जमत असेल, किंवा तिसरं ती चार्ज करत असेल पैसे हसण्याचे. या 3 गोष्टींमध्येच काहीतरी होऊ शकतं. ती अजूनही तशी हसली नाही. प्रार्थना. बरं सध्या माईक घे, तू माईक घे बोलताना. आत्ताच याच्या आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये सर म्हणाले की लोकांना असं वाटत असेल मी कुचकट आहे थोडासा, तेव्हा कशी हसले होते मी. बस सणा पण असते सर मागे. कुचकट असणं आणि तुझं असणं, तुला ते ते असणं. हा हा कसं ते दाखव ग. असं नाही येणार. अरे नाही होत. नाही असं नाही. मी खूप तुला पैसे माहिती घेते असं ती. नाही 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 चला वैद्यवाल्यांनी खूप पैसे दिले नाही होते. नाही नाही असं येणार येणार पैसे देते मग बस. येणार ते प्रार्थना. लवकरच असणार सर. आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू कधी करतो, जेव्हा तुझा आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत ना Yes, आता हो, नेक्स्ट, हो. तेव्हा मी हसणार. ते अजून पण येत नाहीये, तिला हसायला येते पण ते तसं येत नाहीये. पण सर स्ट्रिक्ट आहेत सेटवर. तिथे ते एक्सप्रेशनच बदलले पूर्ण. तू आत्ता मी काय एवढी ओके आहे माहितीये का, हा. कारण माझं डबिंग झालंय सगळं सगळं सगळं. आता मला माहितीये की माझं काम झालंय, त्यामुळे मी ओके. अदरवाईज जोवर लास्ट शॉट पर्यंत लास्ट डबिंगमध्ये पण सर काहीतरी होतं आणि तिथे तेव्हा पण तुम्ही ओरडला होता. मी योगीच्याला सांगत होते आता लास्ट वाक्य आहे ते पण माझ्यावर चिडतायत. तिला सांगितलं काय आहे की निर्मिती खरं सांग, अल्टिमेटली हे सगळं चित्र प्रेक्षकांसमोर जातं आणि तुम्हाला त्याची पावती मिळते. तू काही गळ्यात बोर्ड घालून फिरणार आहे का की हे सगळं केदार शिंदेंनी करून घेतलेलं आहे आणि मी आत्ता जे हसले ना किंवा रडले ना ते सगळं केदार शिंदेंनी, मला आवाज आत्ता असा येतो ना, असं नसतं ना. लोकांना अल्टिमेटली ते काम. आणि दुसरं, हे आयुष्यभरासाठी राहतं. तू रिपीट नाही करू शकत ही गोष्ट. म्हणजे आज आपण कितीही ठरवलं त्याचा सिक्वल निघू शकतो सुपरहिट झाल्यावर, पण ही फिल्म परत नाही शूट होऊ शकत ना. त्यामुळे तो शॉट जो दिलेला आहे, दिस इज अवर फर्स्ट अँड लास्ट शॉट. येस. आणि नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि एक नवीन चित्रपट 16 तारखेपासून, 16 जानेवारीपासून. तर मला ना तुमच्या तिघांनाही विचारायला आवडेल की आपल्या सासूसुना म्हणा किंवा घरातले सगळे मैत्रिणी थिएटरपर्यंत गेले, हा चित्रपट पाहिला, तर आपल्याबरोबर त्या थिएटरमधनं बाहेर येताना काय गोष्ट त्या चित्रपटातली घेऊन येतील? निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे. मी सांगते, हां डोळ्यात आसू आणि ओठांवर हसू नक्की घेऊन जातील. प्रार्थना. एक वेगळी शांतता असेल. मला असं वाटेल की मला असं वाटतं का जेव्हा मी पण बघितला सिनेमा तेव्हा आहे ना, एक 5 मिनटं एकमेकांशी नको बोलूया, आपण शांत राहू, आपण आपल्यात राहूया, असा एक तो फील आला. आणि मला असं वाटतं की ऑडियन्स पण जेव्हा बाहेर निघेल ना तेव्हा त्यांना ते काय आत्ता बघितलं हे सगळं गॅदर करून परत नॉर्मल येण्यासाठी त्यांना एक थोडा वेळ लागेल. शांतता. येस. आणि खूप उत्सुकता आहे आता ट्रेलरची काय असणार आहे. थँक्यू सो मच पण इतक्या छान गप्पा मारल्या आणि Thank you. तुम्हाला सुपरहिट हाऊसफुल शुभेच्छा 16 जानेवारी. थँक्यू. बाय द वे 16 जानेवारीला आमच्या डिरेक्टर सरांचा बर्थडे आहे. येस. म्हणून 16 जानेवारी ही तारीख आहे. मी रिटर्न गिफ्ट दिले, आता तू गिफ्ट दे मला. डन. 16 तारखेला प्रीमियरला देते गिफ्ट. पण सर सुपरहिट शुभेच्छा तुम्हाला आत्ताच माझ्याकडनं. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.